हाती न घेता तलवार, हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर. हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर, असे जगाला शांततेचा मार्ग दाखवणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, प्रियदर्शी राजा चक्रवर्ती सम्राट अशोक, ज्याने फक्त भारतातच नाही तर भारताबाहेर जाऊन सुद्धा बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला, आणि ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले नाही तर ते पेरले, असे स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, आणि वित्ताविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने झाले, असे सांगून अंधारात साचपडत पडणाऱ्या समाजाला मार्ग दाखवणारे क्रांतिबा ज्योतिबा फुले, शिक्षणाची आराध्य देवता सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, आणि माता रमाई. माता रमाई, काय लिहू हे शब्द तुझ्यावर सुचत नाही, काय लिहू हे शब्द तुझ्यावर सुचत नाही, 4-2 शब्दात तुला लिहावं इतकंही तुझं जीवन सोपं नाही, 4-2 शब्दात तुला लिहावं इतकंही तुझं जीवन सोपं नाही, अशी त्यागमूर्ती माता रमाई. आणि जरी संकटाची काळ रात्र होती, जरी संकटाची काळ रात्र होती, तरी भीमराया तुझी साथ होती, तरी भीमराया तुझी साथ होती. कसा असेल तो काळ ज्या काळामध्ये गळ्यात मडकं आणि कमरेला झाडू होता. अरे कसा असेल तो काळ ज्या काळामध्ये गळ्यात मडकं आणि कमरेला झाडू होता. म्हणतात ना, रात्र जितकी काळोखी असेल तितकाच येणारा सूर्य हा प्रखर आणि तेजस्वी असतो. म्हणूनच आपल्या संसारातील दुःख दूर करण्यासाठी एक महामानवाचा जन्म झाला, आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून तर विश्वरत्न, भारतरत्न, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मी अभिवादन करते, आणि प्रत्येक महापुरुषाच्या प्रतिमेस मी त्रिवार अभिवादन करते. करुणी जीवाचे रान दिला समतेचा मान, करुणी जीवाचे रान दिला समतेचा मान, अशी भीमरावांची शान, भल्या भल्यांची झुकते मान, भल्या भल्यांची झुकते मान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंतीचा उत्सव हा केवळ आपल्या भारतातच नव्हे तर इतर देशांमध्ये सुद्धा साजरा केला जातो. आणि त्यांनी फक्त एकाच समाजासाठी काम केलेलं नाहीये, तर शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी आणि स्त्रियांचे उद्धारक म्हणून त्यांना संबोधले जाते. पण हे सगळं करत असताना जेव्हा ते लहान होते त्यांना किती संकटाचा सामना करावा लागला. म्हणजे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेत जायचे त्यांना पिण्याच्या पाण्याला पण हात लावू दिला जाऊ देत नव्हता. म्हणजे पाणी हे आपण जीवन समजतो, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेत गेल्यानंतर जेव्हा पिऊन नसेल तेव्हा त्यांना पाणी सुद्धा भेटायचं नाही. म्हणजे इतका त्रास त्यांना सहन करावा लागत होता. एक दिवशी असं झालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शाळेत गेले होते, म्हणजे हा छोटा भीमा जेव्हा शाळेत गेला होता, तेव्हा त्यांना एक गणित सोडवायला सांगितलं. म्हणजे शिक्षकांनी एक गणित दिलं आणि ते सांगितलं सगळ्या विद्यार्थ्यांना सोडवायला. विद्यार्थ्यांपैकी कोणालाच येत नव्हतं, बाबासाहेबांना येत होतं. त्यांनी हात वर केला, मी सोडू का हे गणित? शिक्षक म्हणाले, हो तू सोडव, चालेल. पण त्यावेळेस सगळे विद्यार्थी आरडाओरडा करायला लागले, आणि सगळे म्हणाले की नाही, याने जर हे गणित सोडवलं तर त्या फळ्यामागचे असलेले आमचे डबे बाटले जातील. आणि एवढा संघर्ष असताना सुद्धा बाबासाहेबांनी आपल्या शिक्षणाचा वसा सोडला नाही. एवढेच काय, तर जेव्हा बाबासाहेब परदेशातून उच्च शिक्षित होऊन आले आणि ठरलेल्या कराराप्रमाणे सयाजीराव गायकवाडांच्या इथे नोकरीला गेले, तेव्हा त्यांना इतकी तुच्छ वागणूक देण्यात आली की म्हणजे त्यांच्यावरती फायली फेकून देण्यात आल्या, त्यांना पाणी दिलं जात नव्हतं. आणि तेव्हा बाबासाहेब त्यांच्या राहण्यासाठी त्यांनी एका पारसी वसतिगृहात सोय केलेली होती आणि नाव बदली करून राहत होते. त्यावेळेस त्यांना त्या पारसी लोकांना कळलं की हे बाबासाहेब इथे नाव बदली करून राहतात, आणि त्यांनी मग रात्री हकलून द्यायचं ठरवलं. पण जेव्हा बाबासाहेबांना रात्री हकलून देण्यात आलं तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना विनवणी केली की मला इथून जाऊ देऊ नका, आजची रात्र तरी मला इथे काढू द्या ना. तेव्हा बाबासाहेबांना त्यांनी एक क्षणही थांबू दिलं नाही. आणि त्याच रात्री बाबासाहेबांनी संकल्प केला की जर मी इतकं उच्च शिक्षित आहे आणि माझी अशी अवस्था आहे तर माझ्या ह्या दलित बांधवांची कशी अवस्था होईल. त्यामुळे त्यांनी असा संकल्प केला की माझ्या दलित बांधवांची मी अशी अवस्था होऊ देणार नाही. म्हणूनच म्हणतात ना, कर गुजर गए वो मेरे भीम थे, कर गुजर गए वो मेरे भीम थे, दुनिया को जगाने वाले मेरे भीम थे, हमने तो सिर्फ इतिहास पढ़ा है यारो, इतिहास बनाने वाले मेरे भीम थे, मेरे भीम थे.
म्हणजे खिशात पैसे नसताना 4 मुलं त्यांना म्हणजे बळी द्यावे लागले. 4 मुलांचा मृत्यू झाला तरी पण बाबासाहेब समाजासाठी झगडायचं त्यांनी थांबले नाही. बाबासाहेब म्हणतात की एक जनावर तरी म्हणजे त्यांच्या मुलांचं पोषण चांगल्यारीत्या करू शकतो आणि आपल्या समाजातील व्यक्ती तोच चांगला व्यक्ती आहे जो कुटुंबाबरोबर समाजाला वेळ देतो. आपण काय करतोय? फक्त आपल्या कुटुंबाबरोबर वेळ देतो. समाजाला वेळ द्यायला आपल्याला वेळ नाहीये. समाजासाठी वेळ द्यायला आपल्याला वेळ द्यायचा नसतो, खरं तर तो काढायचा असतो. जोपर्यंत आपला समाज एकत्र येणार नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकणार नाही. आता झाडूचं उदाहरण घ्या. झाडू जोपर्यंत एकत्र आहे तोपर्यंत तो घर झाडण्याचं काम करतो, पण तो जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो स्वतः एक कचरा बनतो. द्राक्षवाल्याचं उदाहरण घ्या. जेव्हा द्राक्ष गुच्छात असतात तेव्हा त्याची किंमत जास्त असते आणि जेव्हा ते विखुरलेले असतात म्हणजे मोकळे असतात तेव्हा ते कमी किमतीचे असतात. म्हणजे तेच द्राक्ष गुच्छातले द्राक्ष 40 रुपये किलो आणि विखुरलेले द्राक्ष मोकळे द्राक्ष 20 रुपये किलो. म्हणजे एकीचं बळ काय आहे ते आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पटवून दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला सगळेजण घाबरतात. त्याच्या मागचं हे कारण नाही की मी उच्च शिक्षित आहे, मी मोठ्या विद्यापीठातून शिकून आलेला आहे, पण त्याच्या मागचं कारण हे आहे की मी शीलवान आहे, मी चारित्र्यवान आहे आणि मी कुणालाही विकलं जाऊ शकत नाही. आणि हे सर्वात मोठं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून आपल्याला घेण्यासारखं आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जसं अन्नाविना माणूस जगू शकत नाही ना, तसं ज्ञानाविना पण माणूस जगू शकत नाही. ज्ञान जर नसेल तर आपण गुलाम बनतो आणि गुलामाला गुलामीतून बाहेर करून देण्यासाठी त्याला त्याची जाणीव आपण करून दिली पाहिजे. जोपर्यंत गुलामाला गुलामाची जाणीव होणार नाही तोपर्यंत तो गुलाम या व्यवस्थेमधून बाहेर पडणार नाही. आणि या गुलामीतून बाहेर काढण्यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध धम्म दिला. बुद्ध धम्म म्हणजे काय? तर बुद्ध धम्म नुसतं धम्म नाहीये, ते तत्व आहे जगण्याचं. आता आपण मगाशी पंचशील घेतलं. मला सांगा कोणाकोणाला माहिती आहे पंचशीलाचा अर्थ? माहिती आहे सगळ्यांना? मराठीमध्ये कोणाला माहिती? त्यांनी हात वर करा. मराठीमध्ये फक्त एकच व्यक्ती इथे एवढे सगळेजण बसले आहेत, आपल्याला कोणालाच माहिती नाही. मला असं वाटतं सगळेजण बोर झाले, दुपार झाली, म्हणजे उशीर झालाय. त्यामुळे पण मी सांगते पंचशीलाचा अर्थ आपल्याला माहिती असला पाहिजे. तर पाणातिपाता वेरमणी, पाणातिपाता वेरमणी म्हणजे काय? तर मी हत्या करणार नाही. अदिन्नदाना वेरमणी म्हणजे मी चोरी करणार नाही. कामेचे उच्चाचारा वेरमणी म्हणजे मी व्यभिचार करणार नाही, मी कुणाला फसवणार नाही. मुसावादा वेरमणी म्हणजे मी खोटे बोलणार नाही. आणि सुरा मेरे मज्ज प्रमादठाना वेरमणी म्हणजे मी व्यसन करणार नाही. मला सांगा तुम्ही सगळ्यांनी लहानपणापासूनच, तुमची जर लहान मुलं असतील ज्यांची आता मोठी आहेत ते तर आता त्यांना कळते झालेत म्हणजे त्यांना माहिती, ते स्वतः शिकू शकतात. पण ज्यांची लहान मुलं आहेत त्यांना जर लहानपणापासून आपण ह्या पंचशिलाचं सम्यक संकल्पाचं म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गाचं, 10 पारमितांचं, आपल्या 22 प्रतिज्ञांचं ज्ञान जर दिलं तर आपली मुलं बिघडतील का? नाही बिघडणार ना. म्हणजे आपण लहानपणापासून त्यांना ही शिकवण देणं गरजेचं आहे. त्यांना पंचशील काय, त्रिसरण काय हे सांगणं महत्वाचं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात बुद्ध धम्म आपल्याला दिलंय. आज जगाला त्याचं महत्व कळतंय. म्हणजे किती ठिकाणी युद्ध चालू आहेत आणि किती जणांची घरे उद्ध्वस्त झालेली आपण पाहतोय. आणि ते युद्ध चालू असताना त्याचा परिणाम फक्त बाहेरच्या देशातच नाही तर आपल्या देशात पण आपण होताना बघतोय. म्हणजे सिलेंडरचं उदाहरण घ्या. आता मागच्या महिन्यात मी स्वतः लाईटच्या शेगडीवरती स्वयंपाक केला होता. म्हणजे सिलेंडर येत नाहीये युद्ध चालू असल्यामुळे. म्हणजे खऱ्या अर्थाने जगाला आज युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला पटवून दिलं आणि आपण सुद्धा शांतीचा मार्ग स्वीकारला पाहिजे, ज्ञानाचा मार्ग स्वीकारला पाहिजे आणि बुद्धाकडे वळलं पाहिजे. बुद्धाला समजून घेतलं पाहिजे. धम्माचं तत्वज्ञान काय आहे आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे. छोटी छोटी पुस्तकं आपल्या मुलांना वाचायला दिली पाहिजेत म्हणजे महापुरुषांची, जेणेकरून आज आपण इथे जी जयंती साजरी करत आहोत 135वी, उद्या चालून म्हणजे मोठी जयंती असेल तर त्यांना ते महापुरुषांबद्दल 2 शब्द बोलता आले पाहिजेत, त्यांना त्यांचं महत्व कळायला पाहिजे. एवढं मी सांगून माझे 2 शब्द संपवते आणि मी एवढंच सांगते इथे जमलेल्या